तर पुढच्या बातमीकडे बातमी आहे भगवानगडावरून। उद्या म्हणजे दसऱ्याच्या निमित्तानं भगवानगडावर होणाऱ्या भाषणाचा वाद कायम आहे। या पार्श्वभूमीवर भगवानगडावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय। काल पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी बातचीत करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला। मात्र पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री दोन्ही आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा वाद कायम राहिलाय। खबरदारी म्हणून पोलिसांनी 271 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर भगवानगडावर फौजफाटा कशा पद्धतीने तैनात करण्यात आला त्यावर एक नजर टाकूया। भगवानगडाला खरं तर छावणीत स्वरूप आल्यासारखं दिसतंय, कारण की अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोबतच एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 3 उपअधीक्षक आणि 11 पोलीस निरीक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। यासोबतच 21 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 325 पोलीस फौजदार, 75 महिला पोलीस, 2 दंगल नियंत्रक तुकड्या, 2 राखीव पोलीस दल तुकड्या आणि जिल्ह्याबाहेरूनही फौजपाठा मागवण्यात आलाय। तर महंतांच्या दालनाला पोलिसांचा वेढा दिला जाणार आहे। 3 हेलिकॉप्टर उतरवण्याची सोय करण्यात आलेली आहे। सोबतच ड्रोन कॅमेराने देखील उद्याचा जो सगळा कार्यक्रम आहे त्याचं शूटिंग केलं जाणार आहे।